सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या झूम मीटिंगमध्ये मनापासून स्वागत. सुरू करूया आपण आजचा क्लास. आणि आजच्या क्लासमध्ये पुढील न्यू टॉपिक सुरुवात करतोय आपण. टॉपिक क्रमांक 2, ज्यामध्ये आपल्याला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या 4 घटकावर आज चर्चा करायची आहे. सर्वांना आवाज येतोय माझा? ओके, गुड. त्याचबरोबर जे विद्यार्थी दररोज होमवर्क पूर्ण करत आहेत, म्हणजे स्वाध्याय पूर्ण करत आहेत आणि ग्रुपवर पाठवत आहेत, त्यामध्ये काही नावं या ठिकाणी मी वाचतोय. सर्व शिवम, वेदिका, सुरेश, एकनाथ, ज्ञानेश्वर. तर या ठिकाणी ज्यांनी होमवर्क पूर्ण केला त्यांनी थोडं रेज हँड करा, म्हणजे मला लक्षात येईल की तुमचा अभ्यास काय चालू आहे, कोण अभ्यास करते, कोण होमवर्क पूर्ण केलेला नाही. त्यामुळे जर तुम्ही रेज हँड केला तर मला लक्षात येईल. आता जवळपास 50 विद्यार्थी जॉईन आहेत झूम मीटिंगला. 50 पैकी किती विद्यार्थ्यांनी दररोजच्या दररोज तुम्ही प्रश्न लिहित आहात, सांगितलेला स्वाध्याय पूर्ण करत आहात, नोट्स लिहित आहात? हे खूप गरजेचं आहे. पहा, ज्यांना शिष्यवृत्तीधारक व्हायचं आहे त्यांनी माझी प्रत्येक सूचना लक्षात घेऊन तसा अभ्यास करायचा आहे. कारण तुम्हाला चांगले मार्क पडावेत, तुमचं बेस्ट व्हावं, तुम्हाला अगदी धारक व्हावात, तुम्ही जिल्ह्याच्या यादीमध्ये यायला पाहिजे, तुम्ही राज्याच्या यादीमध्ये यायला पाहिजे. आणि खरं तर तुमच्याकडे ते पोटेन्शियल आहे. तुमचं जे हे वय आहे सध्या 7वी 8वीचं, या एजमध्ये तुम्हाला पाहिजे तितके मार्क तुम्ही घेऊ शकतात. जेवढा पाहिजे तितका जास्त अभ्यास करू शकतात. मी तुम्हाला 10-15 गणितं सांगतोय तर तुम्ही 30-40 गणितं लिहू शकतात. इतका स्टॅमिना तुमच्याकडे आहे. आणि तितका जेवढा सांगतोय त्याच्यात जास्तच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे मी जर 20 गणितं सांगितलं तर तुम्ही 30 लिहित चला. जास्त लिहिल्यावर काय आपल्याला अडचण आहे का? काहीच नाही. उलटं तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल, तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रश्न तयार करू शकाल. तर आत्ता जवळपास 25 ते 26 विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. त्याच्यामध्ये तेजस्विनी, संग्राम, संस्कृती, वेदांत, आयुष, नीरज, वैदी, स्वरा, केदार, लक्ष्मी, तन्वी, प्रणीत, स्वरांजली, शंभू, मनीषा, अथर्व, स्मिता, धनश्री, मानसी, धवलसिंह, ईश्वरी, शौर्य, पुष्कर, संकल्प, कोमल, हर्षवर्धन, ओंकार, जान्हवी, श्रेयश, चिन्मयी. तर या 30 विद्यार्थ्यांनी होमवर्क पूर्ण केलाय. आता ज्यांनी केला नाही त्यांची नावं मी आज सांगणार नाही, परंतु उद्या मात्र ज्यांनी केला नाही त्यांची पण नावं सांगणार आहे. आणि त्यांच्या पॅरेंट्सला पण मी बोलायला सांगणार आहे की तुमच्या मुलांनी का होमवर्क केला नाही. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही असं समजू नका की ऑनलाईन आहेत सर, सरांना काय दिसणार आहे. मला जरी दिसत नसेल तरी तुमच्या आईवडिलाला तरी तुमचा होमवर्क दिसेल. ठीक आहे. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. सर्वांनी व्हिडिओ चालू ठेवायचा आहे दररोजच्या दररोज. लक्षात ठेवा, एक चांगली सवय म्हणजे आपण व्यवस्थित अभ्यासाला बसणं. आणि दररोज अभ्यासाला बसत असताना अगदी व्यवस्थित, म्हणजे जसं आपण देवपूजा करताना कसं एकदम हातपाय धुवून वगैरे स्वच्छ बसतो, तसं हे ज्ञान घेणं किंवा या ठिकाणी तुम्ही बसत आहात म्हणजे अगदी व्यवस्थित टापटीप बसायचं आहे. उगं झोप आल्यासारखं किंवा म्हणजे आळस आल्यासारखं करायचं नाही. ठीक आहे. आणि मला सर्वजण अगदी उत्साही, व्यवस्थित पॅड वगैरे हाताखाली घेऊन लिहित असलेले अशी मुलं दिसले पाहिजेत, तर मला पण शिकवायला डबल आनंद येणार आहे. ठीक आहे. तर आपण आज जो दुसरा टॉपिक आहे, अतिशय सोपा आणि सहज पद्धतीने आपल्याला शिकायचा आहे, तो म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. ठीक आहे. तर हे 4 कन्सेप्ट आपल्याला शिकायचे. ऑलरेडी आपण पहिल्या दिवशी ते घटक पाहिलेत, परंतु आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आपल्याला अभ्यासक्रमाला जे घटक दिलेत त्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे घटक पाहणार आहोत. तर पाहूयात. संख्या प्रकारामध्ये पहिला प्रकार नैसर्गिक संख्या, ज्याला आपण नॅचरल नंबर असं पण म्हणतो. आपलं दुसरा टॉपिक आहे. त्या टॉपिकचं नाव आधी पूर्ण लिहून घ्या, काय आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी किंवा ज्यांच्याकडे सिलेबस नाही त्यांच्यासाठी एकदा मी पुन्हा सिलेबस देतो. या ठिकाणी पहा,
तर 7वी या वर्गाचा आपण सिलेबस पाहत असाल, स्क्रीनशॉट काढून घ्या. समसंख्या पहिला घटक संख्या ज्ञानमध्ये हे 4 टॉपिक आहेत. त्यामधले पहिले रोमन संख्येपर्यंत आपलं संपलेलं आहे. पुढे आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. या चारही कन्सेप्ट आपल्याला आज शिकायचे आहेत, म्हणजे आपला हा धडा आज संपेल. त्यानंतर उद्याच्या याच्यामध्ये आपल्याला परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया आणि परवा संख्या रेषा, म्हणजे चारही घटक आपले या 4 दिवसामध्ये संपणार आहेत. त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे संख्यावरील क्रिया, यामध्ये एकूण 9 घटक आहेत. याचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेत, आणि हा मराठी माध्यमाचा क्लास आहे हे लक्षात ठेवा, म्हणजे मराठी माध्यमातून आपण गणित शिकतोय. इंग्रजी माध्यमाचा क्लास सेपरेट आहे आणि त्या ठिकाणी सध्या बुद्धिमत्ता हा घटक चालू आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे भूमिती. भूमितीचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. एकूण 7 धडे आहेत. भूमितीमध्ये एकूण 7 टॉपिक आहेत. त्यानंतर पुढचं युनिट आहे ते म्हणजे महत्तमापन, सांख्यिकी आणि व्यावहारिक गणित. याचाही स्क्रीनशॉट काढा आणि हे वहीवर एकदा व्यवस्थित लिहून घ्या सर्व. व्यावहारिक गणितामध्ये 3 धडे आहेत आणि शेवटचा आहे बीजगणित, यामध्ये पण 3 टॉपिक आहेत. तर असे एकूण 7 मुख्य घटक आहेत आणि हे सर्व टॉपिक जर पाहिले आपण तर अगदी 1.5 महिन्यामध्ये तुमचं गणित मी पूर्ण करून देणार आहे, हे लक्षात ठेवा. तर आज आपण जो पहिला टॉपिक म्हणजे दुसरा टॉपिक जो आपण पाहतोय, या दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे नैसर्गिक संख्या. यालाच इंग्रजीमध्ये आपण नॅचरल नंबर असं म्हणतो. त्यानंतर पूर्ण संख्या, याला आपण होल नंबर असं म्हणतो इंग्रजीमध्ये. त्यानंतर पूर्णांक संख्या, यालाच आपण इंटिजर्स असं म्हणतो. आणि परिमेय संख्या. तर या पद्धतीने आपल्याला हे 4 संख्या सेट, नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक आणि परिमेय, या संदर्भामध्ये माहिती घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केला आहे, संस्कृती, वेदांत आणि संकल्प रेज डाऊन करून घ्या. जेव्हा काय अडचण असेल तेव्हा मी स्वतः सांगेन, तेव्हा तुम्ही रेज हँड करा. तर आता आपल्याला पहिला कन्सेप्ट शिकायचा आहे नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, किंवा नैसर्गिक संख्या आपण कुणाला म्हणतो? तर पहा, जेव्हा मानव जंगलात, वनात, रानात जेव्हा राहत असेल, तेव्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याला संख्या किंवा एखादी वस्तू असेल किंवा प्राणी असेल, घरातील व्यक्ती असेल, ही मोजण्याची गरज पडली असेल. आणि मोजण्यासाठी आपण काय करतो, तर बोटांचा वापर असेल. म्हणजे थोडक्यात पहा, समजा आपण विचार करूयात की निसर्गामध्ये मानव राहतोय आणि निसर्गामध्ये मानव राहत असताना जेव्हा एकमेकाला बोलले असतील, तेव्हा त्यांना तर 1, 2, 3, 4 असे अंक माहीत नाहीत. मग त्यांनी काहीतरी प्रश्न विचारले असतील एकमेकाला. समजा तुमच्याकडे किती शेळ्या आहेत किंवा तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत. आता किती माणसं घरात आहेत म्हणल्यावर कुणीतरी असं 2 बोटं दाखवले असतील, 4 बोटं दाखवले असतील, 5 दाखवले असतील. म्हणजे बोटांच्या सहाय्याने आपण या ठिकाणी त्या व्यक्तींची, संख्यांची, वस्तूची ओळख करून दिली. म्हणजे मोजण्यासाठी आपल्याला मोजायचे आहे आता आपल्याकडे, तर मोजण्यासाठी या संख्येचा वापर होतो. म्हणून या ठिकाणी या संख्येला जे दुसरं नाव आहे ते म्हणजे मोज संख्या. नैसर्गिक संख्येचं दुसरं नाव काय आहे? मोज संख्या. यालाच इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर किंवा काउंटिंग नंबर असं म्हणतात. ठीक आहे. तर आता ही नैसर्गिक संख्या, आता मोजतो आपण नंबर्स, आणि मग हे नंबर्स मोजत असताना संख्यांची मोजणी कुठून करतो आपण? समजा तुमच्या हाताची बोटं मोजायची, तर आपण 1 पासून म्हणतो. कुणी 0 म्हणतं का? नाही म्हणत. कुणी -4, -3, -2 असं म्हणतं का? नाही म्हणत. म्हणजे मोजण्याची सुरुवात ही 1 पासून होते, आणि म्हणून नैसर्गिक संख्येची सुरुवात 1, 2, 3, 4, 5, 6 आणि अशा पद्धतीने या पुढे वाढत जातात. आणि यावरून आपण काय म्हणू शकतो, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे स्मॉलेस्ट नॅचरल नंबर किंवा सर्वात लहान मोज संख्या कोणती आहे? 1. त्याचबरोबर हे सर्व मुद्दे नोट डाऊन करा. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या याचं उत्तर काय असेल? सांगता येत नाही.
सांगता येत नाही. या पद्धतीने आपल्याला हे सांगता येतं किंवा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, झालं सर्वांचं? नोट डाऊन केलं. यानंतर आता बघा, जसं आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 माहिती झालं. पण जर समजा काहीच नसेल माझ्याकडे, तर त्यावेळेस कसं लिहिलं गेलं असेल काहीच नाही म्हणजे? जसं आपण 1 साठी 1 लिहिलं, 2 साठी 2 लिहिलं, 3 साठी 3 लिहिलं, 4 साठी 4 लिहिलं. जर काहीच नसेल, तर त्यासाठी 0 आणि मग त्यासाठी जो दुसरा संख्येचा सेट आपल्याला लिहावा लागला, त्याला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. म्हणजे शून्याचा शोध लागला. आणि शून्याचा शोध कोणी लावला माहिती आहे? कोण सांगेल शून्याचा शोध कोणी लागला? जान्हवी. जेव्हा हा 0 नैसर्गिक संख्येच्या आधी या ठिकाणी वापरला गेला, तर 0, 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने संख्या लिहिल्या. म्हणजे 0 फक्त जास्तीचा या ठिकाणी पूर्ण संख्येमध्ये आलेला आहे. त्याला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. आणि म्हणून सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. परीक्षेत कधी कधी आपण फसतो. सर्वात लहान पूर्ण संख्या की आपल्याला वाटतं 1 आहे काय की, कारण आपल्याला वाटतं की पूर्ण म्हणजे 1 आहे, पण सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या, सर्वात मोठी पूर्ण संख्या, तर याचं उत्तर आहे सांगता येत नाही. सांगता येत नाही. सर्वात लहान 0, सर्वात मोठी सांगता येत नाही. तर आता आपल्याला सुरुवातीला नैसर्गिक संख्येचा शोध लागला होता, त्यानंतर पूर्ण संख्या, यानंतर तिसरा जो सेट आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या. यालाच इंग्लिशमध्ये इंटिजर्स असं म्हटलं जातं. तर या इंटिजर्समध्ये सर्व ऋण, धन आणि 0 हे एकत्रित मिळून हा संख्या संच तयार होतो. -1, -2, -3, -4 आणि पुढे कंटिन्यू. तर या पद्धतीने आपण पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स, तर यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी समजून घ्या. सर्वात लहान धन पूर्णांक म्हणजे धन असावा आणि लहान असावा आणि पूर्णांक असावा, तर तो +1 आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सर्वात मोठी धन पूर्णांक सांगता येत नाही. त्याचबरोबर सर्वात मोठी ऋण संख्या, आता ऋण संख्येमध्ये सर्वात मोठी आणि पूर्णांक असणारी, तर ती आहे -1. तर या संख्या रेषेवर लक्षात ठेवा, हे -1 हे सर्वात मोठं आहे. ऋणमध्ये सर्वात मोठं, निगेटिव्हमध्ये ग्रेटेस्ट नंबर. ऋण 1 पेक्षा ऋण 2 लहान असणार आहे. म्हणजे संख्या रेषेवर जसं जसं तुम्ही डावीकडे जाल, तसं तसं तुम्हाला या ठिकाणी या संख्या रेषा, तर यामध्ये कोणतीही संख्या फक्त B0 नसलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तर जर संख्येचा सेट लिहिला आपण, तर 0 असेल, 1/2 किंवा 3/4, 1 किंवा 3/2. तर ह्या सर्व संख्या, जसं -1/2 असेल, -3/4 असेल, -2 असेल, -1, -3/2, -2, तर या म्हणजे यामध्ये पूर्णांक आल्या, 0 आलं, धन आलं, ऋण आलं, सगळ्याच संख्या. आता या घटकावर नेमकं काय प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर परिमेय संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या,
तर नैसर्गिक संख्येमध्ये एक प्रश्न आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात घ्यायचा आहे. तर नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्यांची बेरीज तर त्यासाठीचं सूत्र n गुणिले n अधिक 1 छेदामध्ये 2. तर हे सूत्र कधी वापरायचं? जर समजा प्रश्न असा असेल 1 ते 50 पर्यंतच्या जर सुरुवात 1 पासून असेल तरच या सूत्राचा वापर होतो, हे लक्षात घ्या. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती? आपण सूत्राचा वापर करूयात. काय सूत्र आहे? n गुणिले n अधिक 1 छेदामध्ये 2. तर n म्हणजे किती? 50 गुणिले 50 अधिक 1 म्हणजे 51 छेदामध्ये 2. आता 2 ना आपण 25 ला भागूयात. बे 1 बे बे दोन्ही 4 बे पंचे 10. म्हणजे आपल्याला गुणाकार किती करावा लागेल? 25 गुणिले 51 म्हणजे 25 एक 25 ला 5 हातचे 2 25 पाचा 2 सव्वाशे आणि 1 27 125 आणि 2 म्हणजे उत्तर किती येईल? 1275. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली? 1275. समजला हा प्रश्न? सर्वांनी नोट डाऊन केला? ओके, लिहिलाय सर्वांनी? ओके, आता तुम्ही एक प्रश्न सोडवायचा असाच या पद्धतीनं. 1 ते 80 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? चला सर्वांनी ट्राय करा फास्ट. आणि जेवढं तुम्ही कॅल्क्युलेशन लवकर करणार आहेत तेवढा तुमचा परीक्षेत वेळ वाचेल. सर्वजण या ठिकाणी लिहित आहात त्याबद्दल सर्वांचं कौतुक. बऱ्याच जणांचे व्हिडिओ चालू नाहीत त्यामुळे मला नाही लक्षात येत काय चालू आहे तुमचं. जसं की अर्णव, जिशान, कृष्णा, मानसी, पुष्कर, ओवी, समर्थ, आयुष आणि स्वरांजली. तुमचे व्हिडिओ चालू असल्यामुळे तुम्ही लिहित आहात का प्रश्न नुसतेच पाहतात काही लक्षात येत नाही. पण बाकी सर्वजण अभ्यासामध्ये दिसत आहेत त्याबद्दल सर्वांचं कौतुक. छान झालं सर्वांचं लिहायचं. ओके, किती आलं उत्तर? खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. केदार सोडवला प्रश्न. किती आलं उत्तर? वैदेही प्रगती बर ठीक आहे. आपण आता सोडून पाहूयात. सर्वांनी म्यूट करून घ्या. तर काय सूत्र आहे? n गुणिले n अधिक 1 छेदामध्ये 2. एकूण संख्या आहेत 80 गुणिले 80 अधिक 1 म्हणजे 81 छेदामध्ये 2. म्हणजे 2 न जर 80 ला भागलं तर 40 येईल. म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे 40 गुणिले 81. शून्याला 0 4 1 4 4 8 32 म्हणजे 3240. हॅलो, ठीक आहे. लक्षात आलं सर्वांना?
तर या सूत्राचा वापर यासारखे तुम्ही 4 प्रश्न तयार करायचे आहेत, कोणते पण स्वाध्यायामध्ये लक्षात ठेवा. 1 ते 60 घ्या, 1 ते 200 घ्या, 1 ते 100 घ्या, 1 ते 80 घ्या. 4 प्रश्न स्वाध्यायामध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. यानंतर वेगळा एक प्रश्न आपल्याला शिकायचा आहे. जर परीक्षेमध्ये प्रश्न असा आला 25 ते 60 पर्यंतच्या 25 ते 60 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता आपल्याला 1 पासून नाही विचारलं तर 25 पासून पुढे विचारले, तर त्यासाठी सूत्र लक्षात ठेवा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या. पहिली संख्या एक सोडून दाखवतो तुम्हाला मी गणित. 25 शेवटची संख्या 60 छेदामध्ये 2 गुणिले. आता एकूण संख्या तुम्हाला शोधायच्या कशा? 25 ते 60 म्हणजे एकूण संख्या किती असतात कसं काढायचं, त्याची एक सोपी पद्धत आहे. 60 मधून 25 वजा करा, 10 मधून 5 गेले 5, हातचा 1 घ्या किंवा तिकडे एक उसना घेतला तरी तो 5 राहिला असेल. 5 मधून 2 गेले 3, 35 येतं. त्याच्यात +1 करून लिहायचं कधी पण, म्हणजे 36. म्हणजे एवढी साधी चूक राहिली की आपण मग सगळंच उत्तर चुकतं. त्यामुळे आपण किती मेहनत करतो यापेक्षा ॲक्युरेट उत्तरावर खूप गरज असते शिष्यवृत्तीमध्ये. एकूण संख्या 36 कशा आल्या पुन्हा एकदा सांगतो. 60 मधून 25 वजा करायचं, एकूण संख्या काढत असताना हे लक्षात ठेवा, वजाबाकी येईल 35 आणि त्याच्यामध्ये +1 करून लिहायचं. +1 का करायचं? कारण जी 25 असतं त्याला पण आपण गृहीत धरलं पाहिजे, पण आपण 25 धरत नाहीत. त्यामुळे 25 पासून 36 संख्या होतात. पुढे आता 25 आणि 60ची बेरीज किती आली? 85 गुणिले 2 न जर 36ला भाग दिला इथं आपण तर 18 येतो, म्हणजे हे 18 होईल आणि हा गुणाकार करायचा. तर 18 गुणिले 5. पाडे पाठ करून घ्या. 30 पर्यंतचे पाडे कुणाकुणाला पाठ आहेत ते मी उद्या विचारणार आहे आणि त्यांची लिस्ट मी ग्रुपवर पाठवणार आहे आपल्या, की 30 पर्यंतचे पाडे पाठ आहेत असे कोण कोण आहेत हे मला कळलं पाहिजे. त्यामुळे मी सेपरेट लिस्टच करणार आहे. 30 पर्यंत पाडे पाठ असणारे विद्यार्थी, तुमचं नाव त्याच्यामध्ये येतंय का नाही तुम्ही पहा. तर 18 पंचे 90ला 0, 8 9 आणि 18 8 53, म्हणजे उत्तर किती येईल मग? 1530. तर पाडे पाठांतरमध्ये 30 पर्यंत पाडे पाठ कुणाकुणाचे आहेत त्यांनी स्वतःचं नाव आता ग्रुपवर शेअर करायचं आहे. आज आपला क्लास संपला की तिथं नाव लिहायचं, 30 पर्यंत पाडे पाठ आहेत, तुमचं नाव टाकायचं खाली आणि तुमचं शाळेचं नाव किंवा गाव असं पण टाका, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही कुठून आहात, तुमचा तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, शाळा कोणती, आणि तुम्हाला 30 पर्यंत पाडे पाठ आहेत अशी एक आपण यादीच करू. ठीक आहे, झालं सर्वांचं? ओके. आता तुम्ही एक प्रश्न सोडवा यासारखाच. 32 ते 72 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? व्हॉट इज द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर फ्रॉम 32 to 72? 3608. ओके, म्यूट करून घे. हर्षवर्धन, तुझं किती आलं उत्तर? ओके, म्यूट करून घे. चला, त्यानंतर मनीषा. मनीषा, तुझं किती आलं? सगळ्यांची वेगवेगळी आले, सगळ्यांना मार द्यावा लागणार आहे वाटायला लागले. स्वयं 2900. 5 जणांची 5 उत्तर आलीत. पहा आता नेमकं माझं चुकायला लागलंय का तुमचं कळणार झालंय तुम्हाला काय? 5 जणांची 5 उत्तर यावीत एखादं. ठीक आहे ना बदल? ठीक आहे, पाहू आपण आता काय उत्तर आहे. पहिली संख्या किती आहे? 32. शेवटची संख्या किती आहे? 72. काय अवघड आहे सांगा बरं याच्यामध्ये? छेदामध्ये 2.
गुणिले, आता एकूण संख्या कशा काढायच्या तुम्हाला शिकवलंय मी, 72 आणि 32, आणि सोपं दिले अजून वजाबाकी करायला पण. असं काही नाही 72 67 68 असलं काही नाही दिलेलं, सरळ वजाबाकी होते. 2 मधून 2 गेले 0, 7 मधून 3 गेले 4, आणि प्लस 1 करायचं म्हणून सांगितलं होतं तुम्हाला मी, 41. हे झालं 41. आता 32 आणि 72ची बेरीज करायची आहे. 2 आणि 2 4, 7 आणि 3 10, छेदामध्ये 2 गुणिले 41. 104ला जर 2 न भागलं तर 52 येतं. 52 गुणिले 41, तर 52 गुणिले 41 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता हा गुणाकार कुणाकुणाचा चुकला आहे, बरोबर आहे माहिती नाही. ऑफलाईन असतं तर तुम्ही सगळ्यांनी एक एक छडी खाल्ली असते असं वाटतंय. तर आता गुणाकार सगळ्यांना माहिती आहे कसं करायचा. तर अगोदर 1 न गुणावं लागेल. 1 गुणिले 2, 1 गुणिले 5, म्हणजे हे 52 आलं. पुन्हा आपण एकक स्थानी 0 घेतो. का 0 घेतो? कारण 4 हा दशक आहे आणि दशकानं गुणायला लागले म्हणजे 40 न गुणायला लागले थोडक्यात, म्हणून तो 0 घेतला जातो. त्यानंतर 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20. आता याची जर बेरीज केली तर किती येईल? 2, 8 आणि 5 13ला 3, हातचे 1 आणि हे 2, म्हणजे उत्तर आलेलं आहे 2100. तर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर 2132. हे उत्तर किती जणांचं आले त्यांनी हात वर करा एकदा. आता सगळ्यांनी हात डाऊन करून घ्या, रेज डाऊन करा, सगळ्यांनी रेज डाऊन करा. आणि ज्यांचं उत्तर 2132 आलंय असे किती जण आहेत? दुसरं दिसायला लागलं तुझं 3000 काहीतरी. ओके, चला ठीक आहे, सर्वांचं खूप खूप कौतुक, अभिनंदन. तर स्वाध्यायामध्ये तुम्हाला अशी 4 प्रश्न तयार करायचे, कोणती पण. पहिला एक तुम्हाला प्रकार सांगितला होता, तर या प्रकारचे 4 प्रश्न तुमचे असावेत स्वाध्यायामध्ये. सर्वांनी तयार करायचंय यासारखी 4 प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर परिमेय संख्येमध्ये थोडे प्रश्न असे विचारले जातात, जसं की सेपरेटली आपण परिमेय संख्येवरील क्रिया पाहणारच आहोत, पण तरी योग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे 5/2 मोठा आहे 0/3 पेक्षा. दुसरं विधान 4/5 लहान आहे -2/3 पेक्षा. तिसरं विधान -1/2 मोठा आहे -5/3 पेक्षा. आणि चौथं विधान -9/2 मोठा आहे 3/. तर यापैकी योग्य काय आहे? आणि 2 पर्याय निवडा असे प्रश्न असतात पहा आपल्याला परीक्षेमध्ये. तसे 2 पर्याय निवडायचे त्या ठिकाणी. 2 पर्याय निवडा. 2 पर्याय निवडायचे योग्य असणारे. तर यासारखी प्रश्न आपण उद्याच्या झूम मीटिंगमध्ये जास्तीचे पाहणार आहोत, कारण उद्या आपल्याला फक्त परिमेय संख्येवरील क्रिया हाच एक टॉपिक शिकायचा आहे. त्यामुळे उद्याच्या झूम मीटिंगमध्ये असे प्रश्न पाहूयात. आता कोण सांगेल याचं उत्तर? आयुष फुलसुंदर. म्हणजे ऋणसंख्या मोठी दाखवली आहे, धनसंख्या मोठी असायला पाहिजे होती, बरोबर आहे. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर पहिलं विधान आहे परिमेय संख्या. आता हे विधान शोधत असताना याच्यामध्ये बरोबर चूक कोणतं आहे तर लक्षात कसं घ्यायचं? तर सर्व परिमेय संख्या म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजेत. कोणत्या कोणत्या आहेत? ऋणसंख्या, धनसंख्या, अपूर्णांक, हे सगळे परिमेय आहेत. मग ते सर्व परिमेय पूर्णांक संख्येमध्ये आहेत का? कारण पूर्णांक संख्येमध्ये तर काय आहे? फक्त ऋण, धन आणि शून्य. अपूर्णांक आहेत का? नाहीत. म्हणजे परिमेय संख्या पूर्णांकमध्ये नाहीत. दुसरं, पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या आहेत का? आता पूर्णांकमध्ये ऋण, धन आहेत, ते सगळे नैसर्गिकमध्ये आहेत का? म्हणजे हे पण चुकीचं आहे. तिसरं विधान, सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या. आता पूर्ण संख्येमध्ये शून्य आहे, ते नैसर्गिकमध्ये आहे का? नाही, म्हणजे हे पण चुकीचं आहे. मग चौथं विधान काय आहे? सर्व पूर्ण संख्या म्हणजे शून्यपासून पुढच्या या पूर्णांकमध्ये आहेतच, म्हणून हे विधान पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. तर या प्रकारची तुम्ही स्वाध्यायामध्ये 3 प्रश्न लिहायचे स्वतः. 3 प्रश्न लिहा स्वाध्यायामध्ये. अगोदरचे तुम्हाला 4-4 प्रश्न, 5-5 प्रश्न सांगितलेत, तर हे 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे. बाकी नोट्स आणि हे सर्व क्लिअर करून घ्या. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला स्पेशल परिमेय संख्या आणि त्यांचे गुणधर्म हा घटक शिकायचा आहे. त्यामध्ये पुन्हा आपल्याला परिमेय संख्येवरील क्रिया, ज्यामध्ये लहान मोठेपणा असेल, चढता उतरता क्रम असेल, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर असेल, हे सर्व कन्सेप्ट आपण उद्याच्या झूम मीटिंगमध्ये पाहूयात. आज या ठिकाणी थांबूयात. सर्वांना पुन्हा एकदा सांगायचं म्हणजे की
दररोजचा स्वाध्याय रोज पूर्ण करा. रोजचे प्रश्न रोज लिहा, जेणेकरून तुम्हाला लोड होणार नाही. आणि रोजचा स्वाध्यायाची PDF ग्रुपवर पाठवा. त्याचबरोबर तुमचं एक टार्गेट फिक्स करायचं आहे तुम्हाला आत्ता लगेच, आणि त्या टार्गेटमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. तर एक चार्ट तुम्हाला तयार करायचा आहे. जर तुम्हाला तो अगदी रंगीत तयार करता आला तर रंगीत पण तयार करू शकतात. तर हे सर्वांनी लिहायचं आहे. या ठिकाणी मी एक चार्ट लिहून देतोय. असा चार्ट प्रत्येकाने तयार करायचा आहे. यामध्ये सर्वात वर आपण या ठिकाणी आपल्या क्लासचं नाव लिहिणार आहोत. जीनियस मॅथ्स क्लास. ठीक आहे. त्यानंतर आपलं जे ब्रीद वाक्य आहे ते लिहायचं आहे या ठिकाणी. जगातील सर्वात सोपा विषय गणित. त्यानंतर सातवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 असं लिहायचं आहे. त्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला इथं माय टार्गेट. माय टार्गेट म्हणजे काय, तुम्हाला 300 पैकी किती गुण घ्यायचे. म्हणजे तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता 280 गुण, 270 गुण, तुम्हाला जे तुम्हाला ठरवायचं ते ठरवा एकदा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं इथं माय नेम. इथं पूर्ण नाव लिहायचं आहे तुमचं. त्यानंतर स्कूल नेम. पूर्ण स्कूल नेम लिहायचं, तालुका जिल्हा सहित. ठीक आहे. आणि हे सर्वांनी आपल्या ग्रुपवर पाठवायचं आहे आणि स्टेटसला ठेवायचं आहे तुमच्या. म्हणजे तुम्ही जाहीर करायचं की मी शिष्यवृत्ती 7वीला इतके मार्क घेणार आहेच. आणि मग हा तुम्ही जेव्हा तुमचा निकाल लागेल तेव्हा हे तुमचं स्क्रीनशॉट आम्ही चेक करणार तुम्ही किती टार्गेट ठेवलं होतं. ठीक आहे. सर्वांना लक्षात आलं काय करायचं आहे ते. म्हणजे स्वतःचं टार्गेट फिक्स करायचं आहे की मी 280 गुण घेणार आहे, मी 240 गुण घेणार आहे, मी 260 गुण घेणार आहे. 300 पैकी तुम्हाला किती गुण घ्यायचे, असा एक चार्ट तयार करा, ग्रुपवर शेअर करा, स्वतःच्या स्टेटसला पण ठेवा. म्हणजे आपण जोपर्यंत आपलं ध्येय निश्चित करत नाही तोपर्यंत आपण अभ्यासाला लागत नाहीत. तर या ठिकाणी थांबूयात. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट. आणि सर्वांनी हा चार्ट तयार करून पाठवायचा आहे.